नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती एम-पी-एस-सी कंबाईन गट ब ग्रुप बी 2026 ची जाहिरात अखेर आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये एकूण 552 पदं देण्यात आली आहेत. किती? 552 पदं. तुमची पूर्व परीक्षा ही 14 जून 2026 रोजी महाराष्ट्रातल्या 37 केंद्रावर घेण्यात येणार आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा सविस्तर असणार आहे. कारण आपण फक्त जाहिरात वाचून दाखवणार नाही आहोत, तर त्यातली पदं, पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रांच्या ज्या काही तारखा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उरलेल्या 60 दिवसात अभ्यास कसा करायचा, यावर सखोल चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकही मुद्दा मिस करू नका. चला तर मग सुरुवातीला बघूया कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. यावेळेस जाहिरातीत असोच्या फक्त 6 जागा आहेत. किती? फक्त 6. एस-टी-आय साठी किती आहेत? एस-टी-आय पदासाठी जागा आहेत 236. बरोबर? आणि पी-एस-आयच्या तब्बल 310 जागा दिलेल्या आहेत. किती? तब्बल 310 जागा. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असेल, की सर माझ्या कॅटेगरीसाठी तर 0 जागा दिसत आहेत आलेल्या नोटिफिकेशनमध्ये. मग मी फॉर्म भरू का नको? पण मित्रांनो अशी चूक अजिबात करू नका. तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता. बरोबर आहे. आयोगाने जाहिरातीतले नियम जे आहेत ते 4.2, 4.2, 4.3 मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नवीन मागणी पत्र आल्यास जागांमध्ये आणि नवीन संवर्गांमध्ये निश्चितच काय होऊ शकते? वाढ होऊ शकते. त्यामुळे आत्ताच्या जरी जागा कमी वाटत असल्या, तरी फॉर्म नक्की भरा. आता अर्ज कधी करायचा ते नीट नोंदवून घ्या. 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता आयोगाच्या वेबसाईटवर लिंक सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख किती आहे? 30 एप्रिल 2026. बरोबर? आता माझी एक नम्र विनंती आहे. तुमच्याकडे फक्त किती 20 दिवसांचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल, तर 30 तारखेची वाट बघत बसू नका. आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्हाला जिल्ह्याचं केंद्र पाहिजे असेल आपापल्या ठिकाणचं, तर ते केंद्र लवकरात लवकर भेटावं, त्यासाठी तुम्ही लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे. पहिल्या 2-3 दिवसातच फॉर्म भरा. कारण पुण्यासारखं जे सेंटर आहे ते लवकर फुल होत असतं. मग तुम्हाला लांबचं सेंटर भेटेल किंवा दुसरीकडचा जिल्हा बदलून जावं लागेल. आता फी बद्दल बोलायचं झालं, तर ओपन कॅटेगरीसाठी फीस ठेवली आहे ₹394 आणि बाकीच्या प्रवर्गासाठी फीस ठेवलेली आहे ₹294. बरोबर आहे. आता कोण-कोण हा फॉर्म भरू शकतं, ते बघत असताना जर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल, जर ग्रॅज्युएट असाल, तर तुम्ही या पदांसाठी, या परीक्षेसाठी पात्र आहात. जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत, शेवटच्या वर्षाला आहेत, ते सुद्धा या पूर्व परीक्षेला बसू शकतात. फक्त अट एवढीच आहे, की मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना तुमचा निकाल लागलेला असला पाहिजे. वयोमर्यादा जी आहे, ती नीट समजून घ्या. वयोमर्यादा काय सांगितलेली आहे? तुमचं वय 1 ऑगस्ट 2026 या तारखेनुसार मोजलं जाणार आहे. असो आणि एस-टी-आय साठी तुमचं किमान वर्ष वय जे आहे, ते 18 वर्ष असलं पाहिजे आणि कमाल जे वय आहे, ते ओपनसाठी 38 तर कॅटेगरीसाठी 43 एवढं असलं पाहिजे. पण पी-एस-आय साठी काय? पोलीस खातं असल्यामुळं वय काय करावं लागतं? कमी लागत असतं. पी-एस-आय साठी किमान वर्ष वय जे आहे, ते 19 वर्ष आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीसाठी 31 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 34 वर्षापर्यंतची वयोमर्यादा दिलेली आहे. आता जे विद्यार्थी पी-एस-आयचं स्वप्न पाहत आहात, त्यांच्यासाठी फिजिकल स्टँडर्ड कसे आहेत खूप महत्त्वाचे असतात. आहे की नाही? जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल, तर तुमची अनुमानी उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे. छाती न फुगवता तुमचं 79 सेंटीमीटर आणि फुगवून ती 5 सेंटीमीटरनी वाढवली पाहिजे. बरोबर? छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यावर 5 सेंटीमीटरनी वाढली पाहिजे. तसंच महिला उमेदवारांसाठी उंची जी आहे, ती किमान उंची 157 सेंटीमीटर एवढी देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य परीक्षेनंतर होणारी फिजिकल टेस्ट आता क्वालिफायिंग झालेली आहे. आता तुम्हाला 100 पैकी 60 मार्क मिळवणं कसं आहे, आवश्यक आहे. आता आपण सर्वात क्रिटिकल मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा म्हणजे डॉक्युमेंट. एम-पी-एस-सी आता कागदपत्रांच्या बाबतीमध्ये खूप कडक झालेली आहे. जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे डोमिसाईल
म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणं काय आहे बंधनकारक आहे. तसंच जर तुम्ही ओबीसी किंवा इतर कॅटेगरीतले असाल, तर तुमच्याकडं एन म्हणजेच नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट कधी 2025-26 किंवा 26-27 या आर्थिक वर्षातलं असणं आवश्यक आहे. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या म्हणजे 30 एप्रिल पूर्वीचं हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जुनं प्रमाणपत्र काय होणार आहे? चालणार नाही. जर नसेल तर आजच प्रमाणपत्र काढायला टाका. तुम्ही रिसिप्टवर सुद्धा काय करू शकता? फॉर्म भरू शकता. कागदपत्र अपलोड करताना त्यांची साईज किती आहे? 50 केबी ते 500 केबी एवढी ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त नसावी, त्याच्या दरम्यानच असली पाहिजे. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आपल्या हातात आता किती दिवस उरलेत? 60 दिवस उरलेले आहेत. 60 डेज उरलेले आहेत. है ना? कंबाईन पूर्व परीक्षेचा खरा खेळ जो आहे, तो अभ्यास करणं नाहीये, तर 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न अचूक सोडवणं आहे. अचूक सोडवणं. जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल, तर तुम्हाला दररोज किमान 10 तास अभ्यासासाठी द्यावे लागणार आहेत. या 60 दिवसांमध्ये आपण 2 भाग करू. पहिले जे 50 दिवस आहेत, ते आपण वाचन आणि सरावासाठी देणार आहोत. आणि शेवटचे 10 दिवस काहीही न वाचता फक्त रिव्हिजन, है ना? रिव्हिजनसाठी राखीव ठेवायचे. दिवसातले जे 10 तास तुम्ही अभ्यास करणार आहात, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, ते आपण आता पुढच्या स्लाइडवर बघू. अभ्यासाचं नियोजन करताना हाय वेटेज विषय जे आहेत, ते सर्वात अगोदर टार्गेट करा. तर हाय वेटेज विषय कोणते? हे असे 3 विषय आहेत जे तुम्हाला 100 पैकी तब्बल 50 गुण मिळवून देऊ शकतात. या 3 विषयासाठी दररोज तुम्हाला किमान 6 तास द्यायचे. सर्वात आधी काय? सामान्य विज्ञान. त्याच्यावर 15 ते 18 प्रश्न येतात. याच्यासाठी दररोज 2 तास द्या. दुसरा विषय गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर 20 प्रश्न असतात. या विषयासाठी नुसते पुस्तकं वाचून चालणार आहे का? नाही चालणार. दररोज 2 तास तुम्हाला स्वतः प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. यामुळं परीक्षेतला जो काही तुमचा वेळ आहे, तो वाचू शकतो, वाचणार. आणि शेवटचं जे आहे ते करंट अफेअर्स. ज्याच्यावर 15 प्रश्न येतात. त्याच्यासाठी रोज किमान 1 तास द्यायचा मॅगझिनसाठी किंवा नोट्स वाचायला आणि उरलेला जो 1 तास आहे, तो जुन्या प्रमाणपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका पी-वाय-क्यूज आहेत आणि संभाव्य प्रश्न जे आहेत, त्याच्यावर सोडवण्यावर भर द्यायचा. उरलेल्या 4 तासात काय करायचं 10 तासापैकी? आणि 50 मार्काचे विषय. आहे की नाही? उर्वरित 50 दिवसाचे काय करायचे? 2 टप्पे करायचे. पहिले 25 दिवस आणि दुसरे 25 दिवस. पहिल्या 25 दिवसामध्ये दररोज 2 तास इतिहास आणि पुढचे 2 तास अर्थशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास करायचा. आणि पुढच्या 25 दिवसामध्ये 2 तास राज्यशास्त्र आणि 2 तास भूगोलाचा अभ्यास करायचा. यातली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन्स एनालिसिस. जे विद्यार्थी आधीपासून तयारी करत आहेत, ज्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका घेऊन बसलं पाहिजे. समजा तुम्ही अर्थशास्त्राचे 15 प्रश्न सोडवले आणि तुमचे 13 प्रश्न बरोबर आले, 2 चुकले. तर तुम्हाला काय? फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. पण जर तुमचे 6 बरोबर आले आणि 5-6 चुकत असतील, तर तुम्हाला त्या विषयाची रिव्हिजनवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर की? त्या विषयाचं रिव्हिजनवर जास्त फोकस करावा लागेल. तुमचे जे प्रश्न चुकतायत, ते विषय शोधून त्याच्यावर काम करावं लागेल आणि हाच पूर्व परीक्षा पास होण्याचा खरा मूलमंत्र आहे. बरोबर? तर मित्रांनो, ही होती एम-पी-एस-सी गट ब 2026 च्या जाहिरातीची संपूर्ण ए टू झेड माहिती. फॉर्म भरण्यापूर्वी या सर्व गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल किंवा काही शंका असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा 7448 070739 या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. अभ्यासासाठीच्या नोट्स आणि फ्री लेक्चर्सच्या अपडेटसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या WhatsApp चॅनल आणि ॲपला नक्की जॉइन करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर लगेच एक लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आता वेळ वाया घालवू नका. थेट अभ्यासाला लागा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.